इचलकरंजी शेतकरी तरुण आणि बेंदूर उत्सव मंडळाच्या वतीनं क्रांती दिनानिमित्त झालेल्या होड्यांच्या शर्यतीत कवठेसारच्या युवा शक्ती बोट क्लबनं प्रथम क्रमांक पटकावला। प्रथम क्रमांकासाठीची चांदीची फिरती गदा मध्यवर्ती सहकारी हातमाग विणकर संघाचे अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे यांच्यातर्फे देण्यात आली। स्पर्धेचं हे 36वे वर्ष होतं। यावर्षी कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातून 10 बोट क्लब स्पर्धेत सहभागी झाले होते। इचलकरंजी शेतकरी तरुण आणि बेंदूर उत्सव मंडळ सहकार महर्षी कल्लापण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी क्रांती दिनानिमित्त पंचगंगा नदीत होड्यांच्या शर्यती घेतं। यावर्षीचं हे शर्यतीचं 36वे वर्ष होतं। दरवर्षी या शर्यतीला चांगला प्रतिसाद मिळतो। यावर्षीही कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील 10 बोट क्लबनी शर्यतीत सहभाग नोंदवला होता। या शर्यतीचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। सततचा पाऊस आणि धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे नदीतील पाणी वेगाने वाहत आहे। या पाण्यातून पुढे जाताना संघांमध्ये निर्माण झालेली चुरस पाहून प्रेक्षकांकडून प्रोत्साहन दिलं जात होतं। पंचगंगा नदीच्या दोन्ही काठावर तसंच लहान आणि मोठ्या पुलावर शर्यत पाहण्यासाठी शौकीनांनी मोठी गर्दी केली होती। या शर्यतीत कवठेसारचा युवा शक्ती बोट क्लब प्रथम, डिग्रस बोट क्लबनं द्वितीय, सांगलवाडीच्या तरुण मराठा बोट क्लबनं तृतीय आणि कवठेसारच्या हजरत सय्यद बादशाह बोट क्लबनं चतुर्थ क्रमांक मिळवला। स्पर्धेनंतर आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आलं। यावेळी महापौर उदय धातुंडे, स्थायी सभापती सतीश मुळीक, पोलीस निरीक्षक शरद मेमाणे, शेखर शहा, नगरसेवक सुशांत कलाकते, अभिषेक वाळवेकर, राजू बोंद्रे, पापालाल मुजावर, मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कलाकते, उपाध्यक्ष नंदू पाटील, अहमद मुजावर, राहुल घाट यांच्यासह मान्यवर आणि शर्यत शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते।